एसटी महामंडळातील एका कर्मचाऱ्याने या एसटीचा जो आहे तो व्हिडिओ व्हायरल केला आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर या एसटीवर मी सांगा कसं वर जायचं अशा प्रकारचं आशयाचं म्हटलं देत जे आहे ते हा व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल केलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की या ठिकाणी 2 पायऱ्या असेल 3 पायऱ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। यावरूनच वर जाताना हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळाला। नक्की तथ्य काय आपण जाणून घेऊयात। काय एक एसटी ड्रायव्हर आपल्याकडे काय सांगशाल? व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की मोठ्या प्रमाणात व्हायरल होते की वर चढायचं कसं असं एक चालकाने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे। काय तथ्य वाटते त्यात? मी बघितलं नाही अजून ते व्हिडिओ, बघितल्यानंतर त्याच्यावर भाष्य करू शकतो। अच्छा, तुम्हाला इथून वर चढता येतं का एकदम सहजासहजी किंवा काय त्रास होतो का? नाही, इकडल्या साईडनं चढतच नाही, प्रवासी दरवाजातून वर येतोय। अच्छा, या साईडनी का येत नाहीत? चढायला इकडनं कधी प्रसंगच आला नाही ना, असं म्हणजे चढायला इकडल्या साईडनं सोपं असल्यामुळे इकडल्या बाजूने येतो वर। अच्छा, पण नाही सोपं असलं तरी या बाजूने काय थोडं अवघड जातं का असं काय? नाही तसं काय म्हणजे आलं नाही आतापर्यंत प्रसंग तसं। अच्छा, हा, तुम्ही आता खाली येता का या साईडनी? जरा पाहू आपण, या बरं 2 मिनिटं खाली। आपण पाहू शकतो की आता या ठिकाणी हे चालक जे आहेत ते या ठिकाणी खाली उतरतात आणि त्यानंतर जे आहे ते आता पुन्हा या ठिकाणी चढण्याचा आपण पाहू शकतो की थोडा त्रास जो आहे तो या ठिकाणी चालकाला या ठिकाणी होताना पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की सर थोडं पुन्हा एकदा वर जाण्याचा प्रयत्न करा तुम्ही। कसा बघा, आपण पाहू शकतो की काही प्रमाणात जे आहे त्या व्हिडिओमध्ये तथ्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। दरवाजा उघडल्यानंतर त्या पायऱ्या ज्या आहेत त्या लांब जातात, त्यामुळे चालकाला जे आहे ते एस टीमध्ये चढण्यास मोठ्या त्रासाला जे आहे ते सामोरं जावं या ठिकाणी लागत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे अनेक चालक जे आहेत ते या ठिकाणी प्रवासी ज्या दरवाज्यातून उतरतात त्याच दरवाज्यातून उतरत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी एकूणच पाहायला मिळतं। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।